सौमित्र, हाँ बोल ना. शन्याचा मेसेज आलाय. हाँ. तुला थोड्या वेळाने खाली जायला लागणार आहे. जातो ना मी. तू कधी सांगते याचीच वाट बघत होतो. पण खाली गेल्यानंतर काय करायचंय तुला लक्षात आहे ना? काही काळजी करू नकोस. जो काय आपला प्लॅन ठरलाय त्याप्रमाणेच सगळं होणार आहे. त्या गुरुची वाट लागणार आहे आज. आलोच. गॉड, ते काय सुरू आहे तेच कळत नाहीये. गुरुनाथ पण कुठे राहिला? गुरुनाथ, 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 हे 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 काय आहे एवढं? बापरे, तू ओके आहेस ना? हो नाही मी ओकेच आहे. पण तू बघितलंस ना आता तुझ्याच डोळ्यांनी काय हालत होती. म्हणजे मी खरं तर ओके नसतो, पण लोकांसमोर मी असं दाखवतो की मी ओके आहे ग. मला सिंपती घ्यायला आवडत नाही ना कोणाची. गॉड, हे हॉरिबल आहे सगळं. तू कसं हँडल करतोस? पाहिलंस ना तू, हे अशी हालत आहे ग माझी घरामध्ये. म्हणजे मला तर ती नॉर्मल वाटायची. म्हणजे इवन काल ती मला भेटली, ती नॉर्मल होती. बट आत्ताच एकूणच तिचं बिहेवियर बघून शी इज क्रेझी मॅन. तेच तर माया, पटतंय ना तुला? जाऊ दे आता, सवयीचंच झालंय ते. चल ते सगळं आपण विसरून जाऊया. चल जेवायला जाऊ. नाही नको, मला नको आहे डिनर वगैरे. मी निघते. तू काळजी घे. ओके? अगं निघते काय? तू जेवायला आलीस, 2 घास खाऊन तर जा ना. दॅट्स ओके, नो इश्यूज. ओके, मी मॅनेज करेन. मी निघते आता. तू बर चल, मी तुला सोडायला. नाही मी जाईन. तू प्लीज तुझी काळजी घे. हो. तिला पण बघ जरा, शांत वगैरे कर तू. मी निघते. बाय 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 बाय. हा बोल चिंकी. हा पिंकी, ऐक, प्लॅनिंगची नेक्स्ट स्टेज कंप्लीट झाली आहे. गुड. म्हणजे माया घराच्या बाहेर निघाली. हो करेक्ट. डोंट वरी, तुझा मेसेज आला ना तेव्हाच सौमित्र त्याच्या मिशनसाठी बाहेर पडलाय. हां, आता माया कुठेच जाऊ शकत नाही. रादर आम्ही तिला जाऊच देणार नाही. कळलं? चल बाय चिंकी. बाय. अरे अनिकेत. अरे दादा, कसा आहेस? काय असं एकटाच बसलायस? विचार करत काय दुःख आहेत का आयुष्यात तुला? नाही दादा, तसं नाही रे. आपला वर्धापन दिन आला ना आता, त्याची तयारी वगैरे. तेच विचारायला आलो मी. काय महाजनी काका अमेरिकेला आहेत, म्हटलं काही तयारी केलीस की नाही? तुझ्यावर जबाबदारी आहे ना वर्धापन दिनाची. अरे हो, केली आहे ना. म्हणजे आता नाटक बसवतो आपण. हो. कुठला? ते ऐतिहासिक आहे. काय? ऐतिहासिक. ऐतिहासिक? हां, ते खूप जुन्या काळातलं असतं नाही का, तसं. अच्छा. पण काय नाटकाचं नाव का? म्हणजे कुठलं नाटक आहे ते? विक्रम वेताळ. अरे वा. पण तू काय करणार आहेस? मी वेताळ. विक्रम कोण आहे? म्हणजे उचलणार कोण तुला? ते ठरायचंय अजून. चांगलं आहे. येईन, बघेन. तर मी काय म्हणत होतो दादा. दादा. हो ऐकतोय ते दादा. रे ऐकतोय मी, बोल ना. मी काय म्हणत होतो, ते नाटक आवडलं तर. गॉड, सामी काय करतो इथे? त्याने बघितलं ना तर डेफिनेटली प्रॉब्लेम होईल. गुरुनाथकडे आले ते लगेच कळेल त्याला. या सिच्युएशन मधून स्वतःला वाचवायचं असेल ना तर एकच ऑप्शन आहे माझ्याकडे. महाजनी काका अमेरिकेतच आहेत. मी त्यांना फोन करून सांगतो नाटकाचे प्रयोग तिथे लावता येतील का. नाही दादा. अरे सांग. महाजनी काका नको. का रे? महाजनी काका का रे? नको. महाजनी काकांचा आणि हाताचा काय संबंध? नाही तुला सांगतो, ये तू बस इथे. पण महाजनी काका नको. काय तुझा वाकडा आहे का महाजनी काकांची? बस मी सांगतो तुला. तू बोलत काय झालं. अरे माया, तू परत कशी आली? तू गेली होतीस ना? अरे बाहेर सामी आहे. साहेब, सौमित्र बाहेर आहे? हो. तो कसं काय आला इथे? ते मला काय माहित, पण मला जर त्याने बघितलं ना तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होईल. इनफॅक्ट आता त्याच्या बाबतीत जे काही घडतंय त्याला भेंट येईल की आपण दोघं मिळून करतोय ते. अरे यार, तू बरं एक काम कर, तू थोडा वेळ इथे थांब.
तो काय फार वेळ थांबणार नाही, तो गेला एकदा की मग तुला जाता येईल. ओके? बापरे, इथे नाही म्हणजे आय एम स्कॅर्ड टू स्टे विथ हर. हो प्लीज प्लीज, तिचं नको टेन्शन घेऊस, ती आता नाही त्रास देणार, ती शांत झालीये. तुला काही पाणी वगैरे देऊ का? नाही नको, मला पाणी तर अजिबात नकोय मला. ती कुठे आहे आता? काही नाही, ती आतमध्ये आहे, तू नको टेन्शन घेऊ. बस. पूर्णा साहेब, हा, ती खाली व्हाईट कलरची गाडी कोणाची आहे? व्हाईट कलर? माझी आहे. हा, पण मग त्याचं काय? हा, ती गाडीची चावी मिळेल का? अरे पण प्रॉब्लेम काय त्या गाडीचा? नाही नाही, राधिका ताई आली आहे ना म्हणून. काय राधिका इथे आली? हो, त्या मुक्कामाला आल्यात ना आज इथे. आणि त्यांच्या पार्किंग मध्ये यांनी गाडी लावली आहे, तर यांची गाडी काढावी लागेल ना. देताय? हा चालू. हा दे. हो. हा, हा, हे. थँक्यू. म्हणजे आज आता ही दोघंही इकडेच राहणार आहेत? म्हणजे मला इथून कुठेच हलता येणार नाही. आजची रात्र इथेच झोपावी लागणार आहे विथ दॅट क्रेझी शनाया. गॉड, काय सांगतोय ते? म्हणजे काय, एकतर पहिले मला बघून लपली ती, तिला असं वाटत होतं माझं लक्ष नाहीये, पण माझं बरोबर लक्ष होतं कुठे लपली आहे. नंतर पळून गेली मला बघून. नंतर मी त्या वेताळाला पण सांगितलं. वेताळ? म्हणजे तो अनिकेत. त्याला वेताळ अरे, काय म्हणजे म्हणतोय? ते मी नंतर सांगतो का तुला का ते, तर त्याला पण सांगून ठेवलं तू लक्ष ठेव. त्यातून आपण इथेच राहतोय म्हटल्यावर ती काय आता निघण्याचं धाडच नाही करणार आहे. चला बरं झालं. नाही, आम्हा दोघींनाही हेच हवं होतं. माया तिथेच राहते म्हटल्यानंतर शनायाला तिचा प्लॅन अगदी नीट पार पाडता येईल. आणि आपल्याला गंमत येते या सगळ्याची. पण खरा उद्देश आहे मायाचे डोळे उघडणं. उघडणार, मायाचे डोळे नक्की उघडणार. राधा, तू प्लॅनच असा बनवलायस ना की तिचे डोळे उघडलेच पाहिजे. खरंच कौतुक आहे यार राधा, किती मस्त प्लॅन सुचलाय तुला. आणि सगळं आपल्या मनाप्रमाणे घडतंय म्हटल्यावर काहीतरी सेलिब्रेशन तर करायला पाहिजे ना आता. सेलिब्रेशन? मग काय करायचं आता? मी काहीतरी खायला करू का छान? खायला? हा, चालेल, हरकत नाही. काय करू? काय काय करशील आता या वेळेला? कच्चे पोहे. कच्चे पोहे करू? बेस्ट आयडिया आहे, तुझ्या हातचे खाल्ले पण नाहीत मी आतापर्यंत. मस्त नागपूर स्पेशल. बेस्ट. ए पण आईंना सांगू नकोस ना प्लीज. नाही, त्यांनाही सरप्राईज जरा. सरप्राईज? चालेल, नक्की सांगतो. काय? नाही, वेताळाला परत एकदा आठवण करतो. लगेच करते. सॉरी माया, काही ऑप्शन नाहीये. आजची रात्र तुला इथेच काढावी लागेल. हे माहिती आहे मला. पण ती शनाया, ती कशी वागेल काही सांगता येत नाही. ती तुला मारू शकते तर ती. आणि तू What happened? Are you okay? Am I okay? Yeah, I'm okay. I'm fine. सॉरी अगं, तू बस ना. आय एम सो सॉरी. हे सगळं मी जरा नीट करते. हा, अगं नाही, असू दे शनाया, मी करतो नंतर ते. अरे आणि तिने काही खाल्लं नाही ना? तू काही विचारलं पण नसशील ना एवढा वेळ? विचारणारच होतो मी, पण म्हटलं विचारू ना. पण काय, ऑफिसच्या गप्पा मारत बसला असशील ना? बरं जाऊ दे, ये आपण आता स्वयंपाक करूया. मी तुला माझ्या काही ट्रेडिशनल रेसिपीज सांगते, तू पण माझं कॉन्टिनेंटल सांग. ठीक आहे, चल जाऊया. ए नको, मला खरंच भूक नाहीये आता, सो नको. भूक नाहीये की माझ्या हातचं खायचं नाहीये? अगं नाही, म्हणजे काय नसते ना एखाद्याला भूक. आता नाहीये भूक तर कशाला उगीच आग्रह करायचा आपण, नाही का? नाही, असं कसं? आग्रह केलाच पाहिजेस ना तू. नाही, ती आपली गेस्ट आहे ना, तर मग तिला हेजिटेट होणारच. पण आपण करायचा आग्रह. ओके, चल ग चल, आपण खाऊया. अजिबात हेजिटेट वगैरे करत नाहीये, खरंच मला नकोय. हा, नो इश्यू. ओ, आता मला कळलं, याने माझ्या रेसिपीज बद्दल काहीतरी सांगितलं असणार ना, म्हणून तुला विश्वास नाहीये ना. पण ठीक आहे ना, ऑर्डर करू आपण. कॉन्टिनेंटल खातेस ना तू? कॉन्टिनेंटल मला आता अमेरिकेवरून आलेल्या माणसाला कॉन्टिनेंटलच आवडणार ना, थोडी ना वरण भात आवडणार आहे. मी लगेच कॉल नाही, आपण डिस्कस करूया. माया तू बस ना, बस मी आलो. खरंच बस, ठीक आहे. बस आलो. मी आला सांगते पाणी ये द्यायला. ना जरा, आपण ठरवूया ना ऑर्डर काय ते. हा, ये इकडे. विचारा. हा बरं, ती सारखी किचन. राधिका, ए राधिका, ये ना ग. का करत आहे तू? आले. ये ना. तिला सांगितलं जाऊ नको. काय आई? काय का त्यांनी सांगितलं तू काहीतरी सरप्राईज देत आहेस म्हणून. काही नाही, आपले नागपूरचे कच्चे पोहे करते.
अच्छा वा नागपूरचे पोहे ते बाबा असते ना तर त्याईनं इतके आवडले असते माहित आहे. मी एक गोष्ट नोटीस केली आहे राधा. काय? म्हणजे आपण काही कसाचाही उल्लेख केला ना की यांना ना बाबांची आठवण येते सारखी, खूप मिस करतात ना बाबांना. असं काय नाही काही. आणि हे पण एक वाक्य ठरलेलं, आपण बोललो ना बाबांना मिस करते, असं काही नाही काही लगेच आपलं. खरंच असं काही नाहीये बरं. बर काय वाद घालणार तुमच्याशी. बरं चला आणा ना ते पोहे काय ते. चला चला चला. किती घाई करतोय सांडते. खाण्याचा विषय निघाल्यावर काही नको का करायला. काही इमॅजिन करायची की काय पोहे. आले आले आले. वा वा घ्या. बस बरं तू. हो. वा किती वर्षांनी म्हणजे वा कमाल कमाल कमाल. आवडले? अरे म्हणजे काय. नागपूरचे पोहे आहेत, आवडणार नाही का? आवडणार बा. नागपूरमध्ये उन्हाळ्यामध्ये हा बेतच. म्हणजे मस्तपैकी असं थंड सरबत किंवा उसाचा रस. हे सगळं तू का सांगतेस. त्याही नागपूरचे आहेत आणि मी अमेरिकेत राहिलो असलो तरी मी नागपूरचाच आहे. मी तुला नाही विसरलो. कच्चे पोहे विसरीन का. म्हणजे म्हणजे गिंजे काही नाही. ते बाबा इथे असते ना तर त्यांना फार आवडली असती ही चव. पण मला तसं म्हणायचं नव्हतं. किती मिस करतायत बघ. काय 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 चाललंय काय तुझं. आता काय झालं? अगं तू असं चांगलं का वागतेस. चांगलं म्हणजे काय? चांगलं म्हणजे तू नॉर्मल का वागतेस. हे तू ठरव यार. मग अशी तुला मारलं तर म्हणाला असं नको वागूस, आता बरं वागते तर असं नको वागूस. मग मागायचं काय मी. अगं आपलं ठरलं होतं ना शनाया, तू माझ्यासमोर तू वेडं असल्याचं नाटक करायचंस बरोबर, आणि तेच नाटक कंटिन्यू करायचंय. तर मग आता अचानक चांगलं का वागायला लागलीस तू. हे बघ असंच झालं ना तर मायाचा माझ्यावर विश्वास कसा बसेल. ओके ठीक आहे, मी तुला फायनल विचारते की तूच मला तिच्या समोर वेड वागायला सांगितलंयस ना. हो मीच सांगितलं ना. मग मी हे नाटक करायचंय ना. अगं हो शनाया नाटक करायचंय हे. म्हणजे मी वेडी नाहीये, पण तू सांगितलंयस तिच्या समोर वेड्यासारखं वागायचं म्हणून हे सगळं चाललंय ना. आता मला वेड लागेल आणि परत परत तू तेच काय बोलतेस. आता आहे ते नाटक कंटिन्यू कर. तिचा विश्वास बसला पाहिजे की तू वेडी आहेस, कळतंय ना. अजून काही एक्स्ट्रा करू नको, जेवढं आहे तेवढंच कर. बॅलन्स. बघा शनाया. तूच मला तिच्या समोर वेड वागायला सांगितलंयस ना. भारी कमाल. गॅरी आता तुझी वाट लागणार आहे. Tonight's gonna be a good. तू आजी काही वागली मला अजिबात आवडलं नाही बरं. हा काय झालं आई. विचार तिलाच. काय बघलीस. काही नाही, आई स्वयंपाक करत होत्या ना त्यावेळेला आतमध्ये मी लुडबुड करत होती असं यांचं म्हणणं आहे. नाही मग बरोबर म्हणणं आहे त्यांचं. अरे म्हणजे काय, मी काय इथे पण तुझ्याच हातचं जेवायला आलोय का. मला आईच्या हातचं जेवायचं, त्यांचं जेव दे ना मस्त. वा रे वा, माझी लेक काही चांगला स्वयंपाक करते बरं. तसा बरा करते. कळलं? आता जेव मुकाट्याना. पण हे बरं आहे आई, ही तुमची काय ती मुलगी वगैरे आणि मी कोणीच नाही का तुमचा. असं नाही बरं, मला असं काही म्हणायचं नव्हतं. अरे ही जशी माझी लेक आहे का नाही, असं तूही माझा लेक आहे ना. आहे ना. मग मुलाचे चोचले पुरवायला पाहिजेत की नाही आईने. मग उद्या तुम्ही भरली वांगी करणार आहात की नाही. हा मला सांगितलं रेसिपी बद्दल. मस्त भरली वांगी कराल की नाही माझ्यासाठी. तू खाणार का. अरे म्हणजे नक्की खाणार का. म्हणजे तुला आवडते का. अरे हो खूप आवडते. बस तर मग आवडीने खाणारा असेल का नाही तर मग बनवणाऱ्याला पण अगदी मस्त पैकी बरं वाटतं. सारखा आवडीने खाणारा कोणी मिळणार पण नाही तुम्हाला. हो ना, मग? नक्की बनवणार बरं त्यासाठी. मी पण आहेच. हे घर जसं तिचं आहे ना तसं तुझंही आहे बरं. कधीही ये, केव्हाही ये, कळलं. तुला आवडते ना वांग्याची भाजी. हो. शेवेची भाजी आवडते. हो म्हणजे काय सगळं आवडतं. कधी खाणार. खातो चला सुरू करतो लगेच. कर कर सुरू कर. चल. तेव्हा मस्त झालाय व्हिडिओ. हे नाईस नाईस. अच्छा तुम्ही ते व्हिडिओवर काय ते करत होता. हा का तुला काय वाटलं.
मला वाटलं ते काय वाटलं? हे काही नाही, आपली ऑर्डर अजून आली नाही, बराच वेळ झाला नाही का? नाही हो ग, ऍक्च्युली तुला पण भूक लागली असेल ना खूप, अरुण का अजून नाही आली ऑर्डर? सॉरी. नाही दॅट्स ओके, आपण वाट बघूया ना थोडा वेळ अजून. ओ ऍक्च्युली मला आणखीन एका गोष्टीसाठी सॉरी म्हणायचंय. काय गरज आहे? नाही, परत परत सॉरी म्हणायची काय गरज आहे? आता झालं ना एकदा, इट्स ओके. माया आपली मैत्रीणच आहे, म्हणजे आपण ओळखतोच ना आता तिला. मी बोलू का? मी बोलू? या बोल ना. हा नाही, तू आलीस तेव्हा मी जरा काहीतरी वेगळंच वागले, सो सॉरी अबाउट दॅट. नाही दॅट्स ओके. या ओ आली वाटतं ऑर्डर आपली. हा आली ऑर्डर. मी आणू? नाही मी आणतो, मी आणतो ना, मीच आणतो नेहमी ऑर्डर्स. व्हेरी शिल्डिस दॅट वे. वा थँक्यू. Yes. चला पटकन खाऊन घेऊया का आता? मी काय म्हणते, बट नाही आता काहीच म्हणू नको, तुला भूक लागली असेल ना ग, आणि तू गेस्ट आहेस आमची, त्यामुळे पहिला मान तुझा मी सर्व करते तुला. ओके आलेच. हा ये नानीजी गावी गेल्या नसत्या ना तर त्यांना सुद्धा बोलवलं असतं गप्पा मारायला. नानी पाहिजे होत्या यार, किती दिवसात एकतर भेटल्या नाही, मस्त गप्पा रंगल्या असत्या जरा. नानी इथं असत्या ना तरी देखील एवढा वेळ देऊ शकल्या नसत्या बरं. का? नातीमुळे सारखं नातीच्या मागे 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 धावायला लागते का नाही? पंकज आणि समिधाला देखील आता वेळ मिळत नाही ना, उशिरा येते ऑफिस मधून. पण नानींना सानवीचं खूप कौतुक आहे, सारखं तिच्याबद्दल बोलत असतात. मंगा आजी झालं ना की कळेल बरं तुला. आता मला कसं अथर्व किती आवडते सांग बरं. दुधापेक्षा दुधावरची साय जास्त भावते. पण आई, माझा डॅड पण इतका कोरडा माणूस, पण अथर्वमुळे एकदम बदललाय. मोकळा असलो की खेळत असतो सतत त्याच्याबरोबर. हो, पण या सगळ्याचं क्रेडिट अथर्वला जातं. त्यांनी त्या दोघांना जीव लावलाय. आहेच आमचा अथर्व असा नाही का सगळ्यांना हवा हवासा वाटणारा. बरं ऐक, आज अथर्व माझ्यासोबत झोपणार आहे, त्याला मी गोष्ट सांगणार आहे. हो 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 हो. चालेल. बरं आई, तसंही आता उशीर झालाय, तर आता म्हणजे झोपूयाच ना? म्हणजे येस, ओके. मी येऊन येते अथर्वला. हो हो चालेल चालेल. गुड नाईट. गुड नाईट. राधा, मला माहिती आहे आपल्याला बोलायचंय, पण माझ्या आईला एक मी फोन करून घेतो पटकन. ओके लवकर आलोच मी, आलोच. पुढे हो. ये घे ग. थँक्यू. काय चाललंय तुमचं? काही नाही, कुठे काय. घे ना तू, खा ना, छान आहे ना, चांगलं रेस्टॉरंट आहे, नेहमी इथूनच ऑर्डर करतो आम्ही. लवकर खाशील का जरा? नाही म्हणजे झोप येते ना सगळ्यांना, तुलाही झोप येत असेल आय एम शुअर. इतक्या दिवसांनी आपल्याला इतका छान एकांत मिळालाय. नीट जरा नीट करून देता का? थांब, मी बघ. थांब. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत, त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावं. काय झालं राधा? एकदम अशी इमोशनल झालीस तू? काही आठवणी अशा असतात की ज्या इथे आलं की येतातच, पण त्या आपल्या हातात नसतात ना, म्हणून या रूम मध्ये यावंसं वाटत नाही. राधा, मला कळूच शकतं जर, आणि प्रत्येक स्पेसशी रिलेटेड आपल्या आठवणी असतातच, पण आतापर्यंत तू सुद्धा हे सगळ्यातून बाहेर पडून पुढे आलीस ना, आणि सगळ्यांना तू हेच सांगत असतेस, सगळ्यांना मोटिवेट सुद्धा करत असतेस. आणि राधा, एक सांगू, या सगळ्यात आता तुला अडकून नाही पडायचंय. तुझं फक्त एकच टार्गेट आहे राधा,
गुरुनाथला धडा शिकवणं. काय बोलतो ते लक्षात येतंय तुझ्या?